नमस्कार. आज आपण बघणार आहोत की चिझल मार्कर पेन जो आहे त्या चिझल मार्कर पेननं आपण ज्यावेळी देवनागरी कॅलिग्राफी किंवा इंग्रजी कॅलिग्राफी करतो त्यावेळी त्याचा जो अँगल आहे तो अँगल कसा ठेवायचा. चिझल मार्कर पेन हा आपल्याला दोन्हीसाठी वापरता येतो. इंग्रजी कॅलिग्राफीसाठी सुद्धा आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे आपण तो देवनागरी म्हणजे मराठी कॅलिग्राफीसाठी सुद्धा वापरू शकतो. तर इथं जसं आपण या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे तसं देवनागरीसाठी आपण चिझल मार्कर पेन धरताना तो असा 45 अंशामध्ये आपल्याला धरावा लागतो. तसाच तो इंग्रजीमध्ये जर आपण काही लिखाण करत असू तर इंग्रजीमध्ये धरताना तो अशा पद्धतीनं 45 अंशामध्ये आपल्याला धरावा लागतो. आता देवनागरी लिपीमध्ये लिखाण कसं करायचं याचं थोडंसं प्रात्यक्षिक आपण बघूया. मी इथं आपल्याला सुस्वागतम हा शब्द देवनागरी कॅलिग्राफीमध्ये जो 45 अंशामध्ये मी हा चिझल मार्कर पेन धरलेला आहे त्याच्यामध्ये करून दाखवतो. बघा, आपण पेनचा अँगल लिहिताना कुठेही बदलत नाहीये. इथं आपल्याला लक्षात येईल की खाली हा जो अँगल झाला हा 45 अंशाचा आहे. त्याचबरोबर इथं वरची रेष मारताना सुद्धा आपण चिझल मार्कर पेन त्याच अँगलमध्ये ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथं बरोबर 45 अंशाचा कोन दिसत आहे. आता ज्यावेळी आपण चिझल मार्करनं इंग्रजी कॅलिग्राफी करतो त्यावेळी त्याचा अँगल आता आपण जसा ठेवला होता त्याच्या पूर्णपणे विरुद्ध अपोजिट आपल्याला ठेवावा लागतो, जसं इथं दाखवलेलं आहे तसा. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं लिहून बघूया की आपण थोडंसं इटालिक कॅलिग्राफी इंग्रजी पेननं कशी करायची. मगाशी जसा आपण देवनागरीसाठी धरला होता त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने मी हा पेन आता धरलेला आहे. आणि आपल्या लक्षात येईल की इंग्रजीसाठी लागणारा अँगल आणि मराठीसाठीचा अँगल हा दोन्ही पूर्णपणे विरुद्ध अँगल आहेत. पेन तोच आहे पण तो धरताना आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी धरलेला आहे. आता इंग्रजीमध्ये आपण लिहित आहोत. कॅलिग्राफी हा इंग्रजी शब्द इथं आपण लिहिलेला आहे आणि मार्कर पेन जो आहे तोच वापरलेला आहे. पण आता त्याचा अँगल जो आहे तो मगाशी जसा आपला मराठीसाठी अँगल होता तसा न वापरता आपण पूर्ण वेगळा अँगल त्यासाठी वापरलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण देवनागरी कॅलिग्राफी त्याचबरोबर इंग्रजी कॅलिग्राफी हे दोन्ही कसं वापरायचं, त्या चिझल मार्करनं आपण कसं लिहायचं याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी बघितलेलं आहे. असेच आणखी टूल्स कॅलिग्राफीचे कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक आपण इथून पुढे बघणार आहोत. धन्यवाद.